आज आपण मेथीचा ठेचा बनवणार आहोत। त्यासाठी बघा अर्धी पिंडी मेथीची नीट करून घेतलेली आणि देठा सकाट घेतलेले असे मोठे मोठे नीट केलेले। आता हिला आपल्याला बारीक कापून तरी घ्यायची, नाहीतर मी या चॉपर मध्ये बारीक करणार आहे। मेथी मी अशा पद्धतीने बघा बारीक करून घेतली चॉपर मध्ये। ठेचा करायसाठी बघा तवा गरम करत ठेवलाय, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं चांगलं तडतडलं की एक मोठ्या आकाराचा कांदा असा मोठा मोठाच कापून घ्यायचा, जास्त बारीक कापायचा नाहीये। आणि कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा भाजतोय तोवर आपण हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं कुटून घेऊया। हिरवी मिरची, लसूण आणि जिरं मी कुटून घेतलेलं आहे। आता कांदा आपला चांगला भाजलेला आहे, त्यात हे टाकून घेऊयात। आता हे पण परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी बघा ओलं खोबरं आहे, किसून घेतलेलं आहे। आता हे पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये 1 मुठभर शेंगदाणे बघा मी भाजून कुटलेले आहेत, ह्याला थोडंसं आपण परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि जी भाजी आपण बघा चॉपरमध्ये बारीक केली होती, तुम्ही कापून घेतली ना सुरीनं तरी चालेल। आणि ह्याच्यामध्ये मीडियम गॅसवर परतून घेऊया। बघा अशा पद्धतीत मी 2 मिनिट एकसारखं परतून घेतलेलं आहे। मस्त असे होतं बघा आणि चवीला 1 नंबर लागते। ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तंबाटं टाकलं तरी चालेल आवडत असेल तर। अशा पद्धतीचं करून तुम्ही टिफिनला पण देऊ शकता,